रोह्याच्या शिवसृष्टीमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग या 4 गड किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे दिमागदार सोहळ्यामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साहामध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला। रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरामध्ये कुंडलिका नदी किनाऱ्यावर रम्य स्थळी राज्याच्या सर्वत्र उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसृष्टीमध्ये नव्यानं उभारण्यात आलेले रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी या 4 गड किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे दिमागदार सोहळ्यात खासदार सुनील तटकरेंच्या शुभ हस्ते महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरेच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा करण्यात आला। शिवसृष्टीवरील गड किल्ल्यांचे लोकार्पण सोहळा रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं। यावेळी अध्यक्षीय मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं, तर प्रास्ताविकात नामदार आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त केलं। आभार प्रदर्शन आमदार अनिकेत तटकरे यांनी केलं। आभार व्यक्त करत असतानाच आमदार तटकरे यांनी या शिवसृष्टीमध्ये माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराजेंचंही स्मारक या शिवसृष्टीमध्ये व्हावं, म्हणजे पूर्ण परिवाराच्या प्रतिकृती या शिवसृष्टीमध्ये एकाच ठिकाणी असतील अशी इच्छा खासदार सुनील तटकरे यांच्याकडे व्यक्त केली। या अनुषंगानं क्षणाचाही विलंब न करता खासदार सुनील तटकरे यांनी आमदार तटकरेंच्या या मागणीची मान्यता देत सांगितलं की या दोन्ही स्मारक तयार करणारे बघा, नवरात्र आधी या स्मारक पूर्ण करा, निधी उपलब्ध होईल। या सोहळ्यामध्ये तिन्ही मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील, सरचिटणीस सुरेश मगर, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजू जैन, समीर सपकाळ, जयवंत मुंडे, प्रीतम पाटील, शिल्पा धोत्रे, अजित मोरे, अप्पा देशमुख आणि सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि बहुसंख्य शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते। तर तो आपल्या या श्री दहावीर महाराजांच्या नगरीमध्ये उभारला जावा अशीच एक संकल्पना आपल्या मनामध्ये होती। एखादं स्वप्न आपण बघतो, पण ते स्वप्न बघत असताना ते साकारलं जावं यासाठी समोर येणारी अनेक आव्हानं असतात आणि त्या सर्व आव्हानांना आपण आज सामोरं गेलो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा हा आपल्या रोहा अष्टमी नगरीमध्ये, ज्याला आपण श्री दहावीर महाराजांची नगरी म्हणतो, तिथे आज आपण उभारू शकलो आणि त्याच्या या लगतच्या संबंध परिसरामध्ये म्हणजेच आपल्या या कुंडलिकेच्या तीरावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आज उभारली। आज रायगड किल्ला असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या वेळेला स्वराज्याच्या स्थापनाची संकल्पना त्या ठिकाणी ठेवली, त्या वेळेला जे काही ऐतिहासिक क्षण असतील याची खऱ्या अर्थानं आपण या शिवसृष्टीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आपल्याला साधारणपणे ती जाणवते आणि पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं आज आपण या रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आलो, जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि जगाच्या पाठीवर असा कुठलाही राजा नसावा ज्याची 400 वर्षानंतर सुद्धा ज्याचा शिवराज्य अभिषेक आपण या ठिकाणी साजरा करतो, ज्याची जयंती घरामधला एक उत्सव असल्यासारखा आपण साजरा करत असतो। खऱ्या अर्थानं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेक फक्त झाला नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अस्तित्वाची जाणीव ही आजच्या दिवसामध्ये झाली आणि आजच्या या शुभदिनी आपल्या या शिवसृष्टीचं लोकार्पण आपल्याला करायला मिळणं हे तुम्हा सर्वांचंच भाग्य हे त्या ठिकाणी आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून आज मी असेल, अनिकेतबाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, आपण सर्व मंडळी जे आज या ठिकाणी उपस्थित आहोत, आपल्याला हा एक ऐतिहासिक क्षण आज अनुभवायला मिळाला आणि ही खऱ्या अर्थानं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही आपल्याला एक आपलं अस्तित्व निर्माण करून दिलं, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास आज आपल्याला त्यांच्या समोर तो सादर करता येत आहे, त्यांना अर्पण करता येत आहे, हे तुम्हा सर्व वर्तमान पिढीचं भाग्य आहे असं मी आज त्या निमित्ताने समजते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या दिनी आज आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्वच शिवप्रेमी, आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा दैदीप्यमान सोहळा आज पार पडत आहे। मी आदरणीय तटकरे साहेबांचे या निमित्ताने आभार मानत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते। कारण ज्या वेळेला या शिवसृष्टी असतील, प्रत्येकाने आपल्या नावाने राज्य उभे केले
पण छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्याला भोसल्यांचं राज्य पण कधी म्हटलं नाही, तर ते रयतेचं राज्य आहे अशाच पद्धतीने त्याने भावना त्या ठिकाणी केली. रयत म्हणजे प्रजा, जे प्रजेचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य, तेच छत्रपती शिवरायांचं राज्य. हे जगाच्या पाठीवरती कुठे आपल्याला पाहायला मिळू शकत नाही, ते छत्रपती शिवरायांनी त्या कालावधीमध्ये सुद्धा घडवून दाखवलं. याची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी आहे. ही प्रेरणा घेत आपण सगळेजण त्याच भूमिकेतून आपण चालण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खूप उत्तम काम उद्याच्या भवितव्यामध्ये होऊ शकेल. अलीकडच्या कालावधीमध्ये घडणाऱ्या विकृत बनवणुकी, छत्रपती शिवरायांनी त्या पाटलाचे तोडलेले हातपाय, आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गरज भासते की काय? अशी ज्यावेळेला समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होत असते त्यावेळेला याच्यापेक्षा दुसरा कुठला न्याय असू शकत नाही. तो न्याय छत्रपती शिवरायांनी त्या कालावधीमध्ये दिला. बहिणींच्याकडे कशा पद्धतीने बघावं, आपल्या भगिनीकडे कशा पद्धतीने बघावं, याचा आदर्शवत उदाहरण म्हणजे आदर्श राजा छत्रपती शिवराय आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांना नजरा म्हणून देण्याचं त्यावेळेला धाडस कोणीतरी एका सरदाराने दाखवलं होतं. त्यावेळेला छत्रपती शिवराय म्हणाले, अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही झालो सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. त्या सहजगत्या छत्रपती शिवरायांनी एका भगिनीच्या बद्दलच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आजही त्याच भावना मनामध्ये ठेवत आपण प्रत्येकजण वागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक शिवभक्त नागरिक म्हणून आपण सुद्धा शिवप्रेरणा मनामध्ये घेत त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वाटचाल करतो आहोत. याचा अभिमान वाटावा अशा पैकी काम आपण वागणं पुढच्या कालावधीमध्ये सर्वजण त्या ठिकाणी करू, एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. अतिथी अनेकांच्या मनामध्ये अनेक कल्पनाही आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्या करत राहू. एक बाब नक्कीच या ठिकाणी सांगतो की एकदा संकल्प सोडला का धावीर महाराजांच्या आशीर्वादातून त्या सिद्धीमध्ये रूपांतर होण्यासाठी कधीच कुठला वेळ लागत नाही. कालावधी लागू शकतो, याचं कारण आपल्या मनासारखं काम होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. नाहीतर सहज करता क्लायडिंगच्या माध्यमातून उभं करणं कदाचित 2 वर्षापूर्वी शक्य झालं असतं. पण त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी वेगवेगळे किल्ले बांधत असताना दशा पद्धतीने बांधले. त्याकडे जो प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला ते मान्य खासदार तटकरे साहेब, माननीय नामदार आदित्य, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माननीय व्यक्ती, सर्व शिवभक्त, पत्रकार मंडळी, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. आणि साहेबांनी मगाशी उल्लेख केला म्हणूनच मी उठलो, खरं तर आभार मानणार नव्हतो, पण साहेबांनी सांगितलं की पुढचं काय. तर साहेब आज पुढचं काय म्हटलं तर ताईंचं आणि माझी चर्चा झाली. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण छोटेखाने प्रयत्न आपण इथे केला. मात्र महाराजांची आदली पिढी म्हणजे महाजिजाऊ आणि त्यांचे वडील महाराज छत्रपती शहाजीराजे आणि पुढची पिढी धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा एक छोटेखानी याच ठिकाणी म्हणजे पूर्णपणे कुटुंब आपल्या ह्याच धावीर महाराजांच्या नगरीमध्ये कुंडलिकेच्या तीरावर बसावं ही अपेक्षा माझ्यासारख्या एका शिवभक्ताची आहे. त्याच्यामुळे रायगडच्या बाजूला जसं पाचाडला खाली मा जिजाऊंचं स्मारक आहे, तसं आता आपण महाराजांचं जसं राजसदर त्या ठिकाणी केली त्याच्याच बाजूला साहेब एक छोटेखानी जागा आहे. ताईची माझी चर्चा त्या संदर्भात झाली. तिथे मा जिजाऊंचं जर स्मारक आपण करू शकलो तर निश्चितच मग आम्हाला पाचाडला जायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण तिथे सुद्धा ते आपण करू शकू. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि प्रतापगडच्या मध्ये सुद्धा जागा आहे. जसं वळू बुद्रुकला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, तसंच एक छोटेखानी जर आपण या ठिकाणी बनवू शकलो तर मग कुठलीही तिथी असेल, कुठलीही पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल किंवा कुठलाही सोहळा असेल तरी आम्हाला वळू बुद्रुकला जाण्याची गरज नाही. आम्हाला रायगडवर तर जायला म्हणजे मी असं म्हणणार नाही की जाऊ नका म्हणून, पण दुर्गराज रायगड आहे, पाछाड आहे आणि त्याचबरोबरच महाजिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा आहे, त्याची सुद्धा छोटेखानी आपल्याला प्रतिकृती इथे जर करता आली तर मग या संदर्भातल्या सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी करता येतील. त्याचबरोबर जातात एकच सांगतो की आम्ही सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन 365 दिवस जसं दुर्गराज रायगडावर सांगलीवरनं महाराजांसाठी दररोज एक हार येतो, तसं न चुकता सुखाची जी आपली चर्चा झाली दररोज संध्याकाळी इथे महाराजांची छोटेखानी पूजा का होईना ती आपण करण्याचा आम्हा रोहेकरातील सर्व तालुक्यातील सर्व शिवभक्तांना बरोबर घेऊन, कारण याचं पावित्र्य राखणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे शिवभक्त असतील, माझ्या माता भगिनी असेल, यांना सगळ्यांना बरोबर घेत
प्रत्येकानं एक आठवड्याची जबाबदारी आम्ही दिली तर 52 आठवडे आम्हाला लाईन लागेल की आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारचं नियोजन आम्ही साहेब करतोय. त्यामुळे इथलं सुद्धा पवित्र कशा पद्धतीने राखता येईल तो आमचा शिवप्रेमी म्हणून सगळ्यांचाच प्रयत्न राहणार आहे. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल अंतःकरणापासून आपले आभार मानत असताना साहेब पुढच्या या नियोजनासाठी सुद्धा निधी आपण लवकरच उपलब्ध करून द्याल अशा प्रकारची अपेक्षा शिवभक्त म्हणून आपल्या चरणी करतो. NTV न्यूज मराठी, रायगड.